खेळत होता विट्टीने दांडू विट्टी बुडाली ना, खेळत होता विट्टीने दांडू विट्टी बुडाली ना 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 ना, येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना, कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना 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 ना, येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला एका जनार्दनी हरी बुडाला, एका जनार्दनी हरी बुडाला, एका जनार्दनी हरी बुडाला, हरी बुडाला ना, एका जनार्दनी हरी बुडाला, हरी बुडाला ना 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 ना, येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला ना, येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला ना, येशू दे तुझा काना यमुना जरी बुडाला. अगं येशू दे लवकर चल, तुझा आहे ना काना आहे ना, तू काय झाला बुडाला. बुडाला म्हणल्यानंतर यशोदा पळत आली. आता लेकरू पाण्यात बुडाला म्हणल्यानंतर कोण येणार नाही हो. नुसतं शेजारी भांडण चाललंय म्हणलं तर लगेच काय झालं काय झालं कोणी मारलं असं म्हणतो. तर नंदाचा नंदन आणि पाण्यामध्ये बुडाला आहे आणि खाली काय आहे कालिया नाग आहे. आता काय करावं. बलराम दादा तिथं होते. आई काही काळजी करू नको, त्यांना सर्व हे माहिती होतं. आता किती जरी म्हणलं माणसाला होतच असतंय जातच असतंय, पण माणसामध्ये माणूस थांबतो का तू नाही त्याच्या मनामध्ये वेदना असतातच नाही हो होतच असतंय. तुमच्याचकडे झालंय काय आमच्याकडे पण होतंय. पण आता ते बुडाला आहे, तिच्या देख सगळं झालं, ती काही शांत बसणार आहे का. काय करावं काय नाही. मग भगवंतानी जी उडी जी मारली होती तो असा 100 फण्यांचा नाग होता, खूप मोठा नाग होता. आणि उडी मारल्याबरोबर तो काही दिवस पुण्याला राहिला होता. दुपारच्या वेळेला झोपलेला होता. त्यानं उडी मारली, तो नाग झोपला होता. उडी मारल्याबरोबर जागा झाला. अरे त्याला वाटलं कोणीतरी शत्रू आपल्याकडे आलेला आहे. मग त्यानं काय केलं, भगवंताला वेडे घातले. भुजंगी हरी वेष्टीला सर्वतेने. भुजंग म्हणजे नाग. ते नागानं गोपाळ कृष्णाला असा नाग कसा पकडतो आपल्याला तसं ते वेष्टन करायला लागला, पकडू लागला. भुजंगे हरी वेष्टीला सर्व देही, न बोले न हाले न काही वदेही. आता कृष्णाला बोलता येईन चालता येईन. त्याने संपूर्ण वेष्टन केलं. असे देखता सर्व मूर्छित जाती. जे बाहेर बसलेले ते सगळे मूर्छित पडले. आता काय करावं काय नाही मूर्छित पडले. बहुशोक जाती ददा गोप जाती. गोपी पण आले, पण काय करणार आहेत, उड्या कुठं मारणार आहेत, काय करावं काय नाही. इतक्यात भगवंताने काय केलं, म्हणजे आता सगळे बाहेर आपली वाट पाहत आहेत, सगळ्यांना मूर्छा आलेली आहे. आता भगवंताने काय केलं, स्वतःन फुगवी काळी बंधने कैट भारी. रामदेव बाबाचा व्यायाम थोडक्यात. जे ना सकाळी योगा करते रामदेव बाबा. तर कृष्णानं काय केलं, व्यायाम सुरू केला. फुगवी स्वतःनु म्हणजे आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. स्वतःन फुगवी काळी बंधने काही. त्याने काही वेटाळे घेतले होते सगळे ते काढून टाकले. तट त्याचा देह तो कष्ट भारी. आणि भगवंत जसे मोठे व्हायलेत, तो वेष्टन केला होता ना त्याचे ते शरीर तुटायला लागलं. तट
आणि तो कष्ट, त्याला वेदना होऊ लागल्या. त्वरित उकली वेढे सर्प कापे भरारी, त्याला वेदना होऊ लागल्या. झडकरी फणी बंधा बाहेरी येई मुरारी. पटकरी वेदना होईपर्यंत भगवंत काय आले, बाहेर आले आणि त्याच्या फणीवर उभा राहिले. त्या नागाच्या फणीवर काय झालं, भगवंत उभा राहिले. आता हा कार 100 फण्याचा होता ना, मग त्यानं काय केलं, इकडची फणी मारायचे. भगवंताने दुसरं काही करायचं नाही. आपल्या घरी लेकरं असतात ना, आपण काय करतो, लेकराला म्हणायचं मार बर मार, माराने हात काढून घेतो. लेकराला म्हणायचं मार, आणि आपण काय करतो, आपला हात काढतो. तसं भगवंत काय केलं, यानं इकडला मारला की भगवंत निघाली की इकडल्या फण्यावर बसायचा, इकडनं मारले की इकडल्या फण्यावर बसायचा. 100 फण्यात रक्तबंबाळ झाल्या, त्याच्या रक्तबिंबाळ झाला. आणि भगवंत त्या फणीवर बैठल्याबरोबर सर्प फणीवर कृष्ण नाचला, सर्प फणीवर कृष्ण नाचला, सर्प फणीवर कृष्ण नाचला. यमुनेच्या डोही, यमुनेच्या डोही अशी अलौकिक कथा कधी कुणी ऐकली नाही. सर्प फणीवर कृष्ण नाचला, सर्प फणीवर कृष्ण नाचला. यमुनेच्या डोही अशी अलौकिक कथा कधी कुणी ऐकलीच नाही. ज्याच्या विषयी भयद वदंता, ज्याच्या विषयी भयद वदंता होत्या रूढ. कालिया नामा नाग सकुलत्या जलाशयी राही, कालिया नामा नाग सकुलत्या जलाशयी राही. अशी अलौकिक ऐकली नाही, अशी अलौकिक ताकद कुणी ऐकलीच नाही. काय म्हणतात ते, सर्प फणीवर कृष्ण नाचला. सर्पाच्या फणीवर भगवंत नाचले यमुनेच्या डोहामध्ये. आणि अशी अलौकिक कथा कधी कुणी ऐकलीच नव्हती. भगवंताने जे खोड्या केल्यात ना, ते कधीच ऐकलं नाहीये. कालिंदीच्या पात्री होता, कालिंदाचे पात्र एक मोठा डोह होता. ज्याच्या विषयी भयद वदंता, सगळ्या लोकांना माहिती होता त्यात विषय. कुणी त्या डोहाकडं जात नव्हतं. डोहा गूढ होता. आणि कालिया नामक, कालिया नावाचा नक्षत्र राहतो, सगळ्यांना माहिती होतं. आणि असं केल्याबरोबर भगवंतानं काय केलं, स्वतःनं फुगवी आणि भगवंत वरी आले. वरी आल्याने त्याला मारलं नागाला थोडंफार, आणि तो रक्तबंबाळ झालेला नाग वरी आला. भगवंत वरी आले आणि त्यांच्या बायका पोरांना म्हणले, आम्हाला मारू नका. म्हणजे तुम्ही कुठं जायचं, म्हणजे जिथून आला तिथं जा, सागरामध्ये तुमच्या निघून जा. अहो म्हणले आम्ही तिथं जातो, पण म्हणले आम्हाला गरुड उचलून नेतो, गरुड आम्हाला त्रास देतो. म्हणले आता मी सांगितल्यानंतर गरुड कसं काय येईल, गरुड पण तुमच्यावर येणार नाहीये. आणि त्यांना सांगितलं तिकडे जायला, आणि भगवंत परत आपलं स्वरूप केलं आणि बाहेर आलेले आहेत. आणि कार्य आता या ठिकाणी केलेलं आहे. आता अशाच भगवंत खोड्या करू लागले. याचा माठ फोडावा, त्याचा माठ फोडावा, याच्या घरी चोरी करावी, त्याच्या घरी चोरावी.
अगं यशोदे बघ, आत्ता माठ न मानला होता, फोडला. अरे कृष्णा, मी नाही फोडला आई, ती उगत माझ्या आळगी ती. अरे फोडलाच तू नाही. काय करावं, कोणाच्या घराच्या कड्या लावून घ्याव्यात, कोणाच्या घरात काय करावं. एक म्हणली काय सांगू म्हणली यशोदे तुला, दुपारची वेळ होती आणि नेटकं जेवण झालेलं होतं आणि आम्ही झोपलो. बरं आमचं पोरग त्याच्याबरोबर खेळत होतं म्हणली, माझं पोरग त्याच्याबरोबर खेळते. हळू चाला, आम्ही दोघं हॉलमध्ये झोपलो होतो. पूर्वी प्रत्येक माणसाला शेंडी असायची, आता नाही तो भाग राहिला. आता बुद्धीच नाही तर शेंडी कुठून येईल, त्याला बुद्धी लागली तेव्हा शेंडी लागली. तर आम्ही दोघं झोपलेलो होतो म्हणली. काय केलं, हळू चाला, माझ्या वेणीची त्याच्या शेंडीची गाठ मारून टाकली. अगं म्हणली नुसती शेंडीची गाठ नाही मारली, त्या खिडकीतून मुंगूस सोडलं. आता आम्ही उठावं, हे इकडं वाढायले आणि मी इकडं वाढायला लागले. मी म्हणाली आता 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 अहो का वाढायला, म्हणजे मी कशाला वाढायला लागलो तुला, अहो तुम्हीच वाढायला लागलात. अगं मी नाही वाढायला लागलो. आणि हा रिकामा काय करतो म्हणले, बाहेर जातो दारात आणि दारामध्ये कडी वाजवतो. आहेत का कोणी, आहेत का कोणी. खोड्या केल्या येणे, मुंगूस सोडलं येणे आणि दरवाजा वाजवतो म्हणजे आमचा, कुणी आहे का, कुणी आहे का. आता उठावं कसं, उठावं कसं आता. बरं म्हणली दुसरं कोणी गाठ मारली ती सुटतीये, पण याने मारलेली गाठ आहे ती सुटत त्या सुटन. काय करा यशोदे. एकदा तर असं झालं म्हणले, पूर्वी म्हातारी असायची, म्हाताऱ्या माणसं वाईट वाटेला कोणी गेलं ना, खतरनाक असतं ते. म्हणजे हा असे किती कृष्ण पाहिलेत. कालचं पोरग ती दुसऱ्या गवळणीला सांग, हो ही राधा राधा जे म्हणतोत ना, ही लहान लहान नव्हती बरं का, खूप वयोवृद्ध होती, खूप मोठी होती ती. वय त्या टी व्ही मध्ये दाखवली तसे ते दोघं असं बालपणाचं काही नाही, खूप मोठी होती ती राधा. आणि गोपी वर्णन केलेलं आहे भागवामध्ये. राधा हा एकही शब्द कुठं आलेला नाही भागवतात. संपूर्ण भागवत मी राधा कृष्ण ते राधा कृष्ण वेगळं, पण राधा हा भागवतामध्ये एक गोपी. कारण महाराजांना लगलीच गोपी राधा म्हणले की त्यांना ते समाधी लागत होती, एवढे त्यांचं ते होतं. असतू एक म्हणली म्हातारी, खूप बघितलीत म्हणली, तू कुठं जाणार आहेस माझ्याजवळ. भगवंत म्हणले बरं माझ्या कशाला वाटी चालली, येत म्हणले तुझे बघते, काठीच आहे म्हणले माझ्या हातात. बर काय झालं मग, संध्याकाळच्या दुपारच्या वेळेला हे पण 5-6 वाजता मालक आले त्या पलंगावरती झोपले. पहिले लाकडाचे गेले असतील ते मालक त्याच्यावरती येऊन झोपले. कृष्ण आला, काय आधी चाललंय, काय आधी चाललंय. आता तिथं 2 कॉट होते, एक मोकळा हिचा आणि एक झोपल्याला तिचा. तर हिनं काय केलं, कृष्णानं आजी समोरून बरोबर केला आणि आजोबा झोपले त्याच्यामध्ये झोपणीचं सगळं सोंग केलं आणि तिथं जाऊन झोपला. आता हिला वाटलं की आजोबा इकडे झोपले. आता थांब म्हणली, आता तुला तर सोडीतच नाही म्हणली. आता मोठी हे म्हणजे पहिले न सोडित होते आपल्या तपकीर. आता तपकीर करणार माहिती, पूर्वी खूप लोक ते ओढायचे त्याच्यामध्ये. ते म्हणले आज तर तुला सोडीतच नाही म्हणले. आता कसं झोप, आता म्हणजे बघितलं मी तुला झोपताना, ह्या देवांवर झोपताना पाहिलंय. थांब म्हणजे एकदा असा नस ओढते आणि तुला पाहते. म्हातेर वहिने 3 नस घेतली, ओढली आणि काठी हातामधली घेतली. ते माताला झोपला होता तेव्हा बदाबद मारायली, बेलो बेलो. त्याला वाटलं कृष्ण याच्यातच शिरलाय. मी म्हणाला, अगं मी तुझा नवरा आहे. आता चुकू नको, आता तुला सोडणारच नाही. अगं मी तुझा नवरा आहे, मला मारू नको. त्याला वाटलं का म्हणली मी अशी तशी आहे, तुला सोडणारच नाही म्हणली. आता हिला वाटायला कृष्ण आणि तू कोण आहे, नवरा. त्या नवऱ्याला धरलं, असं पांघरुणातून काढलं. हिला दिसायला आहे कृष्ण आणि तो म्हातारा आहे. बरं काय होतं, हिची उंची होती जास्त आणि नवऱ्याची उंची होती कमी. हिला कृष्णाला धरलंय का नवऱ्याला धरलं काही कळत नाही.
हिला वाटायला कृष्णाला धरलं आणि तो तिचा होता नवरा. आता म्हणली चाल धरलं, आता कसं पकडलं म्हणली तुला, रेड हँड पकडलं. आता यशोदेला जाऊन सांगते, यशोदे इकडे बाहेर. काय झालं बघ, तुझ्या कृष्णाला मी पकडलंय आणि त्याला आणलंय. काय झालं, कोणाला पकडलं? अहो होई तर तुमचेच मालक आहेत. आणि तिथे गेली की मालक झाली. अहो म्हणले कृष्ण तर घरात आहे ना, मग हे कोण आहे? म्हणजे तुमचे मालक आहेत नाही ते. आता 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 किती मारलं का मी त्यांना, काठीनं मारलं ना. तुमच्या अंदाला मला मी काय करणार आहे, पण कृष्णामध्ये आहे, हे तर तुमचे मालक आहेत. आता काय काय करील काही सांगता येत नाही. ती मला मी तुम्हाला मागच सांगत होतो, माझ्या वाटेला जाऊ नका. नवऱ्याला मारला का म्हणजे विनाकारण. अरे कृष्णा कशाला मारलंस? आई यांना मी मारलं नाही. काय केलं? यांच्या घोडामध्ये माझा चेंडू आहे म्हणले. घोडामध्ये चेंडू आहे? आता 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 कृष्णा आता मारलं, असं काही खोटं तरी बोलू नको ना, खोटं आळ तरी घेऊ नको. अहो म्हणजे तुमच्या त्या घोडामध्ये माझा चेंडू आहे. कस काय? झटकावर म्हणले, झटकिल्याबरोबर चेंडू निघाला. इनी घेऊन माझा भवरा ग, इनी घेऊन माझा भवरा, तुम्ही घेऊन माझा भवरा ग, तुम्ही घेऊन माझा भवरा. आळ करिता रंग धरा, आळ धरता रंग धरा, तुम्ही घेऊन याचा भवरा ग, तुम्ही घेऊन याचा भवरा. आता 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 कसं हे ठीक होतं. आता भवरा कुठून आणला हे ते मला काय माहिती. झटकिली की निघाला का नाही? झटकिली की भवरा निघाला. कशाला माझा भवरा घ्यावा म्हणले तुम्ही? मी कशाला घेतला म्हणले? कसं काय निघाला भवरा? कसं काय झटकिली की निघाला? असं खोड्या करत 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 भगवंत एक गळून आली. ती म्हणली आता तुमचं काय? ते म्हणली आमचं सगळ्यापेक्षा वेगळंच आहे. आमच्या घडी जे खोड्या करतो ना, खोड्या ते कशा करतो माहिती का म्हणली? अहो आमचं नवीन लग्न झालेलं आहे आणि आम्ही सर्व्हिसमॅन आहोत. आम्हाला या गावात त्या गावाला जावं लागतं. नवीन झालेलं त्या काय झालं, आम्ही एक रूम केली आणि त्या रूममध्ये काय झालं, आम्ही बसलो की कुठून येतो दोघं, आम्ही दोघं बसलो कुठून येतो आमच्याजवळ गप्पा मारतो. आम्हाला असं ते मोकळीक देतच नाही. मंदिरात गेलं तिथंच बरोबर येतो, इकडच्या गावाला गेलं तिथं बरोबर येतो. कुठे गेलं आम्ही बोलायचा प्रयत्न केला की तिथं यो हजर. मला आता काय करायला म्हणजे आता आम्ही आता परगावी जायचं ठरवलंय, हे गाव सोडायचं ठरवलंय. कृष्ण म्हणले इथं जरी सोडलं तरी काय तिथं नाही आहे मी. नाही म्हणली बस झाला. आता प्रायव्हसी काही पाहिजे का नाही म्हणली. स्वयंपाक जेवढे दोघं बसलो तिथं आहे, चहा प्यायलो दोघं तिथं आहे, देवदेव करायला तिथं आहे. प्रायव्हसी नाहीच आहे का म्हणले आम्हाला. हे गाव सोडणार ठीक आहे म्हणले. तिनं बैलगाडी वगैरे आणली, साहित्य वगैरे घेतलं, सगळं साहित्य घेतलं आणि तिथं नवरा बायको निघाले गाव सोडायचं म्हणून. अर्ध्या गावाच्या तिथं येऊ दिलं आणि हिला तहान लागली आहे. त्याच्या बायकोला शिक्षकाच्या तहान लागली. तहान आणणारा कोण आहे? आता खोड्या करतो परत मी नाही करत. आता घरातून निघाले, जेवण खावण केले, दुसऱ्या गावी झाले, तहान लागायची काही गरज आहे का? अहो थांबा, खूपच तहान लागली, विहिरीतलं पाणी आणा. पलीकडे विहीर आहे ती, रोडला इथं गाडी आणि ते पाणी आणायचं. ठीक आहे. येणे तो तांब्या घेतला आणि ते लांबवून जाऊन पाणी घ्यायला आले. तो तिकडे जाऊस तर कृष्णाने त्याचं रूप धारण केलं आणि हातात पाणी. अहो म्हणजे तुम्ही आताच गेलतात ना पाणी आणायला, पाणी प्यायचंय का नको? तूच मागितलं ना म्हणले. बस तसं हुबेहूब, नाकाला नाक, कानाला कान, उंचीला उंची, सगळं त्याला तसं. अहो म्हणजे एवढ्या रोकत तुम्ही कसे काय घेऊन आलात? तुला काय प्यायचं होतं? पाणी. मी काय आणलंय? पाणी. अहो तिला आश्चर्य वाटलं. पाणी म्हणून तर खाली त्याच्या रोडच्या जवळपर्यंत हातात पाणी. ते म्हणजे आपलं काही ते चुकलं असेल, जवळ कुठे मिळालं असेल, घेऊन आले. आता ही पाणी पिणार इतक्यात ते गेले होते आणायला, ते पण आले. हे
मला पाणी सांगितलं आणा, हे काय कशाला प्यायला लागलीस? मला आता पाणी प्यायला कोण दिलं? कृष्ण उभाय हे उभाय. आता हे नवरा खरा धरायचा का हे नवरा खरा धरायचा? अहो म्हणजे तुम्हाला पाणी आणायला कोणी सांगितलं? त्या म्हणला पाणी आणायला कोणी सांगितलं? म्हणलं मी. कृष्ण म्हणला पाणी कोणी पाणी पहिल्यांदा कोणी दिलं? म्हणजे तुम्हीच. पंचायत पडली ना, हे म्हणतो मी नवरा आहे, हे म्हणतो मी नवरा आहे. पण हिला ओळखायला येईन खरा कोण आहे खोटा कोण आहे. दोघांचे चेहरे सारखे, उंची सारखी, सगळं सारखी. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. अचानक तिथे नंद बाबा आले, रडायला लागले दोघं नवरा बायको. आता खरा नवरा हे म्हणतो मीच आहे हिचा. कृष्ण म्हणतो हिचा खरा नवरा मी आहे, हे खोटं बोलतोय, तुला दुसऱ्या पाणी आणून दिले म्हणले, हे काही खरं नाहीये. नंद बाबा रडायला काय झालं? म्हणली बाई हे काय झालं, आमच्या मालकाला मी पाणी आणायला सांगितलं आणि पाणी दोघे घेऊन आलेत. आता हे म्हणते तू नवरा आणि ते म्हणते तू नवरा. हा थांबा म्हणलं, आता मी तसप्या करतो म्हणले, आता डॉक्टर करतो म्हणजे कसं काय? त्यांनी काय केलं, एक लाकूड घेतलं आणि रोडच्या तिथे अशी रेष ओढली. म्हणले इथून 3 फुटाचा रस्ता गेला, ह्या रेषेच्या पुढी जे उडी हाणील तो म्हणले तुझा नवरा नाही. हे अंतर आहे ना, याच्या पुढी ज्यानं उडी मारली ते तुझा नाही नवरा. तो खरा होता. ते मला आपल्याला घेणार नाही म्हणजे एवढी उडी लाभती का? म्हणले कृष्णा मला मी मारतो. नंदराला कान धरला, ठेवली घरी चाल. हा मला माहिती म्हणजे कृष्णा मला मी उडी मारतो, हीच काय म्हणले, आणि जास्त उडी मारतो म्हणजे मोठी. तिथं कळालं फड्या करणारा कोण आहे, हेच आहे. नंदबाबांनी त्याच्या कर्णाला धरलं, म्हणजे चल त्यांना जाऊ दे. तसं या कृष्णानं ते माफी मागितली, कृष्णा आम्ही चुकलो, आता आम्हाला त्रास देत नाही म्हणून परत घरी आले आणि पण त्यांना पण त्यांचा व्यवहार परत सुरू केला. आणि इथे 2 मिनिट नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण आता काय करायचं म्हणले, आता महत्वाचा जो भाग आहे, आता सगळ्यांनी एका ठिकाणी आपल्याला जेवण खावण केलं पाहिजे. बराच वेळ झालेला आहे. कृष्णानं सांगितलं उद्या सकाळी येताना बरोबर आपापल्या सुजऱ्याबरोबर घेऊन या. मग कुणी आपापल्या घरचं जे काय केलं होतं, जो काही पदार्थ बायकोनं केलेला वेगळाच होता, ज्याच्या बायकोनं नाही दिला ते स्वतः घेऊन काहीतरी करून आला होता. कारण त्याला वाटलं तिथं जाऊन जर काही नाही नेलं तर कसं होईल, म्हणून ज्यांनी काही कोणी लोणी घेतलं, कोणी बत्तासे, कोणी काय जे असेल स्वयंपाक वगैरे सर्व. आता ते कशावर ठेवायचा, पूर्वी पत्रावळ करायचं, पळसाची पानं वगैरे. मग भगवंतांनी त्यांना काय केलं, एक मोठी पत्रावळ केली आणि संपूर्ण कृष्णानं दह्याचे आणले होते, सगळे रांजण, लोण्याचे रांजण, सगळे मुरमुरे लाह्या वगैरे सर्व आणलं आणि गोपाळकाला केलेला आहे. कृष्ण म्हणला आत्ताच खायचं नाही का, लगेच काय खावं म्हणजे आणलेलं आहे, थोडं खेळा आणि खेळणं झाल्यावर आपण खाऊया. म्हणजे तिकडचं तोपर्यंत त्यांचं पण सगळं होऊन जात आहे. लवकर नाही म्हणजे त्या केलेलं सगळं, मग त्याच्यावर काय केलं, झाकण ठेवलं आणि हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा लकडी वाजे धराना हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा हमामा
आणि हे खेळाचे प्रकार बरं का, हुतुतू हमामा हे खेळायचे, पोरी खेळले ते. आता जे मोबाईल मधले गेम आहेत ना ते नाही आहेत, हे वेगळे आणि ते वेगळे, विटी दांडू वगैरे ते, आणि हमामा कबड्डी वगैरे असं खेळून आता सर्व म्हणले कृष्णा बस झालं, आता खेळायचं बस झालं, आता काय आम्हाला भूक लागली आहे. म्हणजे कसं काय भूक लागली, इतकी वेळ खेळला नाहीत का म्हणले तुम्ही. ते म्हणले कृष्णा आम्ही खेळलो पण आता आम्हाला भूक लागलेली आहे. म्हणले मग काय करा, हातपाय धुवून या आणि आपण जेवायला बसूया. आणि सर्वजण हात धुवून आले आणि मग कृष्णानं कोणाला पेंद्याला खाऊ घालावं, पेंद्यानं कृष्णाला खाऊ घालावं, सर्वांनी एकमेकाला खाऊ घालावं. आणि खाल्लं असताना त्यानं सांगितलं, आता जो पेंद्या होता ना त्याला पेंद्याला खायला येत नव्हतं ना, भगवंतानं स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घातलं. अनेक कृष्णाबरोबर त्याचा एक मित्र होता, खूप गरीब होता. नाही ते आणखीन एक होता, त्याचं काय वेगळं नाव सांगितलेलं आहे, कृष्ण. खायला पळत नव्हते त्याला, सुद्धा तरी होतं. आणि 24 तास कृष्णाच्याच घरी राहायचा, 24 तास कृष्णाच्या घरी. कृष्णाचंच खाण्याचं कृष्ण. पण कृष्ण सांगितलं उद्या येणार आहेस, माझ्या घरचं काही न्यायचं नाही, तू कुठून तरी काही आण तर तुला खायला मिळेल. ते घरी गेला. आई कृष्ण काय म्हणला, आपण दररोज त्यांच्याकडे असतोच ना, पण काय कर उद्या तू तुझं घेऊन ये, माझं काही आणू नको. अगं म्हणली हो, काल तू दिलेले ताक आहे म्हणली शेजारनी ना, त्याला चांगली देते फोडणी आणि त्याची करू कढी. पहिल्या फोडण्या पण चांगल्या होत्या, आता सगळ्या करपलेल्या असतात खायला ना. सगळं खालून गॅस मोठा तडतड होतं. आणि परत कसं झालं महाराज, कसं झालं बरं नाही म्हणता येत नाही ना, पुढच्या वेळेला यायचं आहे ना, त्याला म्हणा फोडणी करपली म्हणता येईल का, हा तसं म्हणताच येत नाही ना. ते आपणच आपलं एक मोहरी काढून घ्यायची, पोहे खाल्ल्याचं शेंगदाणे करपल्याचं शेंगदाणे काढून घ्यायचे, मग खायचं. तसं तिनं काय केलं, फोडणीच्या कढी फोडणी वगैरे दिली ताकाचं आणि कढी घेऊन आला. आता तो घेऊन आला होता, आपण त्याने एका झाडाला लांबून ठेवलं होतं ते मडकं. कृष्णानं पाहिलं, याला वाटलं मी गरीब आहे, म्हणजे लोणी आणलंय, दही आणलंय, लाडू आणलाय, पेढा आणलाय, श्रीमंताने सगळं आणलंय, माझी कढी कुठं त्याच्यात घालावी. गरीब माणसाला बद्दल वेगळं असतं हो, पण भगवंताचं लक्ष असतं. आणि तुला ती कढी काही दिली नाही आणि म्हणला आपली कढी पटकन पिऊन घेऊ आणि नंतर त्यांच्याकडे तिकडे जाऊ. कृष्णाचं लक्ष गेलं, हे तिकडं कढी पिऊ नको, इकडं आण. आणि भगवंतानं ती पीत असताना जे कढी तिच्या हातावर जे होतं ना, त्यानं पटकन पिऊन घेतलं कृष्णाला नको म्हणून. हात त्याचा चाटू लागला. भगवान सुदामाची पोहे कशी त्याला आवडतात, तसं भगवंत अरे काय मला चुरून खाल्लं, नाही भगवंता. मग सर्वजण आलेले आहेत, गोपाळाने त्यांना खाऊ घातलं आणि खाताना त्याच्यामध्ये त्याच्या ताईबूत चाली आहे, सर्वजण खात आहेत. काला केलेला आहे, गोपाळा गोपाला रे प्यारी नंदलाला, गोपाळा गोपाला रे प्यारी नंदलाला, गोपाळा गोपाला रे प्यारी नंदलाला, प्यारी नंदलाला तू मनमन गोपाला, प्यारी नंदलाला तू मदन गोपाला, गोपाला गोपाला रे सर्व मरली आता, गोपाला गोपाला रे मोहन मुरलीवाला, गोपाला गोपाला रे प्यारे मोहनवाला. आणि भगवंतानं एकमेकाला सर्वांना खाऊ घातलं आणि म्हणले आता वरचे देव पण ओर पाहू लागलेत, काला चालू आहे. त्यांनी म्हणले, इंद्र म्हणला तुम्ही चाललात, कृष्ण तुम्हाला तसा खाऊ देणारा नाहीये, ते तुम्हाला येऊ सुद्धा देणारा नाहीये. म्हणजे मग तो येऊ देणार नाही ना आपल्याला, तर मग काय करू, म्हणजे आपण रूप धारण करू. कोणाचं, त्या गोपाळांचंच.
त्याच्या मित्राचं रूप धारण करू आपण आणि आपण काय करू, खाली येऊ. पण भगवंत म्हणाले तुम्हाला त्यावेळेस मी चला म्हणालो होतो माझ्याबरोबर, त्यावेळेस तुम्ही आला नाही. चला रे आपल्याला अवतार घ्यायचा आहे, सगळेजण चला. त्यावेळेस म्हणले आमची मिटिंग आहे. एक म्हणते आमचे घरचे नको म्हणले होते, एक म्हणते मी पुढच्या महिन्यामध्ये येतो. ते आले नाहीत ना. मग ते आलं नाही तर आता काला खायचा आहे, स्वर्गी नाही ना ते, हे फक्त मृत्यूलोकीच आहे गोपालकाला. म्हणून इंद्र म्हणला तुम्हाला काही त्या देशामध्ये जाता येणार नाही. म्हणजे काय करा म्हणले मग गोप बना म्हणले. मग तुम्ही मग आता काय झालं, बरोबर गोप झाले आणि त्याच्यामध्ये आले तर यांचं चालूच होतं, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला तू माझा ना गोपाला, प्यारे नंदलाला तू माझा ना गोपाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. यांचं भजन चालू, पण देव त्याच्यामध्ये काय झाले, मिक्स झाले. कृष्ण म्हणला पेंड्या थोडं थांबा. म्हणले का, म्हणले आता 2 पंक्ती करा. म्हणले का, इथं भानगड झाली. म्हणले थोडं ज्यांना नाचता येते ते बाजूला करा आणि जे नाचता येत नाही ते बाजूला करा. काय करा म्हणजे त्यांना देव बाजूला काढायचे होते आणि मानव बाजूला काढायचे होते. पेंड्याला सांगितलं जे नाचता येते आणि ज्यांना नाचता येत नाही ते करा. ते म्हणजे काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. आता हे कृष्णाचं चालू आहे. आता पेंड्याला काम दिलंय, हा तुम्ही नाचा, हा इकडं व्हा, तुम्ही नाचा इकडं व्हा. त्यानं सुरू केलं नाही, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. हा तुम्ही इकडं, हा तुम्ही इकडं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. हा पेंड्यावर. आता पेंड्याने काय केलं, जे नाचता येत होते बघा, पेंड्या किती हुशार असेल, बरोबर जे तालावर श्रीराम जय म्हणत होते त्याला बरोबर पेंड्याने बाजूला काढलं होतं. आणि ते उगाच लांब आले लांब आले लांबले. आता म्हणायला लावलं ना बघा ना, गुरुजी तुम्हीच म्हणायचं सगळं, आम्ही काही नाही म्हणायचं. तुम्हाला 7 दिवस तुम्हाला दिलेत, म्हणा ना श्रीराम आले लांब लांब आले रे. तसं कृष्ण काय केलं पेंड्याने, आता देवाला चांगलं येणार ना आणि मानवाला बरोबर येणार नाही. म्हणजे देवदेव होते ते पेंड्याने बाजूला काढले आणि मानव जे होते ते बाजूला काढले. हा त्याला म्हणले आता इकडली जी मंडळी VIP मंडळी आहे त्यांना हा प्रसाद खाऊन टाकायचा. म्हणले यांना नाही आहे. म्हणले का, हे अगोदर आले नव्हते, यांना परत जायचं. आता हे काय केले, नाही इथं नाही म्हणले. इंद्रा म्हणला जाऊ देत नाही ना, ते कुठं जातोय म्हणले. आता हे खायला लागले, अर्ध्या जणांनी खाल्ले, हात कुठं धुणार आहेत, ही कुठे जाणार आहेत. मग आपण माशाचं रूप घेऊ आणि थोडं जरी खायला आलं तरी आपल्याला बसून जाईल. हे सगळे केल्यासारखं केलं आणि पाण्यामध्ये झाले मासे. कृष्णाने सांगितलं म्हणले आज कुणी हात धुवायचा नाही. हे कृष्णा, अरे ते वर हे काय सांगितलं, आज काही हात धुवायचा नाही. काही जागा दिलेली म्हणले, ही जागा त्याच्याकरता दिलेली आहे. काही जागेचा उपयोग चांगल्या करता करा, म्हणजे आजचे दिवस तरी करा, पण हात धुवायचा नाही. नाही तर नाही. आता देव म्हणजे आमचं काही खरं नाही. भगवंतांनी त्यांना काही हात दिलं नाही तरी काय सांगितलंय, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठ ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. खूप महत्व आहे या प्रसादाचं. वैकुंठामध्ये नाही आहे, भल्या भल्याच्या नशिबात नाही आहे. करोडपती जरी असला तरी घरामध्ये काला कोणाच्या होऊ शकत नाही. कलह होऊ शकेल, काला होऊ शकत नाही आहे.
संत सांगतात काय, उपजून या पुढती येऊ, त्याला सर्वजण पुढे येऊ, काला खाऊ दही भात, हे ह्याचा खायचा आहे. वैकुंठ ते ऐसे नाही, वैकुंठामध्ये हे नाहीये. कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी, ते आता सांगितलं ना, कृष्णानं सुदाम्याला खाऊ घातलं, सुदाम्यानं पेंदेला खाऊ घातलं, एकमेकाला खाऊ घातलं. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी, तुका मने वाळवंट बरवे नित्य राहायचं. आणि एकमेकाला त्यांना खाला घातल्यानंतर एकच टाळी झाली आणि भगवंताने त्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या आता घराला जाऊ शकता. आणि खाल्ल्या झाल्यानंतर सर्व आपापल्या घरी निघून गेले. आणि इथे एक अशी कथा येते, यज्ञपतींची कथा येते. एक भटजी सुद्धा नुसतं शांतीरस्तू पुष्टीरस्तू तुष्टीरस्तू असं नाही आहे, त्यांना पण दानधर्म केला पाहिजे, त्यांना पण दानधर्म केला पाहिजे. भगवंताला यज्ञपत्नींची काळजी होती. असंच एका ठिकाणी यज्ञ चालू होता आणि हे असेच बसले होते, पेंद्या कृष्णा वगैरे बसले असताना सगळं पेंद्या म्हणले, कृष्णा मला भूक लागली. छत्र्या म्हणतो मला भूक लागली, खूप वेळ झालाय. म्हणजे आज शिजुरी आम्ही विसरलो, आज शिजुरी आणलेल्या नाही आहेत. अचानक म्हणले घरी पाहुणे आले आणि त्याच्यामुळे शिजुरी आम्ही आणली नाही, विसरलोच म्हणले शिजुरी. म्हणले कृष्णा आता काय करायचं, भूक लागलेली आहे, शिजुरी आणलेली नाहीये. ते म्हणले ते पहा 2 किलोमीटर इथून यज्ञ चालू आहे, ते धूर निघतोय ना, तिथं यज्ञ चालू आहे. आणि त्या यज्ञामध्ये काय चाललंय म्हणले, स्वाहा 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 हे चालू आहे म्हणले. तिथं तुम्ही तिथे जा, माझं नाव सांगा आणि तिथं पंक्तीला जेवायला बसा आणि या, माझं नाव सांगा. मग हे तिथं गेले. अरे म्हणले कृष्णा एवढं आम्हाला भूक लागलेली, एवढं लांब काही आम्हाला जाणं होत नाही आहे, एवढं लांब आम्हाला काही पाठवू नको, इथं आणून दे. ते म्हणले नाही, तुम्हाला तिथंच जाऊन ते खावा लागेल. मग ते आता रडत पडत जेवायचं म्हणल्यानंतर भूक लागली म्हणून जाणारच ना हो, काय करा, जवळपास काही नाही, भूक लागलेली. मग म्हणल्यानंतर 2 किलोमीटर चालत गेले. धूर इथं बघितलं आणि त्यांनी नमस्कार केला ब्राह्मणाला, हो महाराज आम्हाला भूक लागलेली आहे. त्याला सांगितलं, त्यानं ऐकलं, जो मध्ये गेला तो परत आलाच नाही. परत दुसरा गेला, दुसऱ्याला ओ महाराज, दुसऱ्याला बोलवलं, त्यांना सांगितलं तिथं कृष्ण आलेला आहे, आम्हाला सर्वांना भूक लागलेली आहे. त्यानं पण ऐकलं, परत गेला तो परत आलाच नाही. आता नाही दिल्यावर काय करावं. हे सगळे बाकीचे पेंद्या चौधऱ्या बोबड्या हे कृष्णाला सांगायला गेले, ए बाबा ते काही आम्हाला देत नाही, काही महिन्याने देतात तर ते काही देत नाहीये. म्हणले काय करावं. मग कृष्ण म्हणला, अरे उलट केलं म्हणले तुम्ही, ते ब्राह्मण म्हणले तुम्हाला देत नाहीत ना, असं करा म्हणले तुम्ही आता त्यांच्या पत्नीकडे जा मागून, पुढून जाऊ नका म्हणले यज्ञाच्या शाळेमध्ये तुम्ही मागणं जायचं. आणि त्या ब्रह्मवृंदांच्या पत्नीला म्हणायचं कृष्ण आलाय आणि त्याला भूक लागली. यार म्हणजे का आमच्या मागं लागला, भूक लागलेली, वेळ झालेली, आपली वेळेच्या पुढे चाललोच म्हणले आपण, आता लवकरात लवकर आटपा. म्हणजे ठीक आहे. काय केलं मग, मागे गेले सर्व आणि त्यांना सांगितलं कृष्ण आलाय. कृष्ण आलाय म्हणल्याबरोबर त्यांनी जे काही स्वयंपाक केला होता, पुरण वगैरे ते सगळं, कुठे आलाय कुठे आलाय कुठे आलाय कृष्ण, आणि संपूर्ण सगळे स्वयंपाक घेतला. आणि त्या यज्ञपत्नीच्या ब्राह्मणांच्या पत्नी स्वयंपाक घेऊन त्या कृष्णाकडे गेल्या, सगळे पातेल्यामध्ये घेऊन. आणि यांचं स्वाहा स्वाहा, इकडे यांचं स्वाहा चालू आहे आणि त्यांच्या पत्नी सगळा स्वयंपाक घेऊन कृष्णाकडे गेल्यात. आता यांचं सुरू स्वाहा स्वाहा चालू आहे. आता हे स्वाहा संपलं तर गेले पाठीमागं, म्हणजे आता वेळ झालेली आहे. म्हणजे आपलं पण स्वाहा झालं, म्हणजे इथं काहीच नाही ना. म्हणजे कुठे गेल्या ती, म्हणजे ती कृष्ण तिकडे आलाय आणि तिकडे गेल्यात. माझ्या लक्षात आलं या ब्रह्मवृंदांच्या, अरे आपलं चुकलं, करता करवता आपल्याला देणारा तोच आहे. त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, हे भगवंता आम्ही चुकलो. मग त्यांच्या यज्ञपत्नीच्या ब्राह्मणाच्या लोकांना आशीर्वाद दिला व कल्याण होईल असं कृष्णाने तिथे त्यांना
सांगितलं. आणि गोवर्धन काय व्हायचं, नंद बाबा दरवर्षी इंद्राची पूजा करायचे. त्यांना वाटायचं इंद्र पाऊस पाडतो, इंद्र पाऊस पाडतो, इंद्र पाऊस पाडतो. आता भगवंत म्हणाले, ओ बाबा कशाची तयारी चालू ही? ते म्हणले कशाची चालू झाली? हे गोवर्धनाची पूजा चालू आहे म्हणले. ही आपलं इंद्राची पूजा चालू आहे, इंद्राची. म्हणले बाबा उद्यापासून इंद्राची पूजा करायची नाही. अरे म्हणले आजपर्यंत आपण सगळी इंद्राची पूजा केलेली आहे, तो आपल्याला पाऊस देतो इंद्र. बाबा ही तुमचा गैरसमज आहे. आपण गाईचं पूजन केलं पाहिजे, ब्राह्मणाचं पूजन केलं पाहिजे. आणि जो गोवर्धन आहे तो आपल्या गाईला चारा देतो, तो आपल्या भागवतो. गाईला चारा दिल्यानंतर दूध मिळतं, दही मिळतं, लोणी मिळतं. इंद्र काय करतो म्हणले, उद्यापासून इंद्राची पूजा करायची नाही. अरे का ना, असं नाही मी म्हणतो ना. ठीक आहे म्हणले बाबा चला. यांना काय केलं, त्या गोवर्धनाजवळ गेले. आणि गोवर्धनाजवळ जायच्या अगोदरच इंद्राची पूजा नाही म्हटलं की जो पर्जन्यवृष्टी, जो पाऊस पाडला इंद्रानी, धो 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 पाऊस पाडला. नभवेगानी आक्रमिले, नभवेगानी आक्रमिले. धादिन दिन दा धादिन दिन दा धादिन दिन दा धादिन दिन दा धादिन दिन. नभवेगानी आक्रमिले, नभवेगानी आक्रमिले. तारांगण जाते वेळ झाला आपल्याला. तर नभवेगाने सगळं झालेलं आहे. कडकड 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 विजांचा कडकडाट आहे. संपूर्ण गाई वासर संपूर्ण वाहून चाललेले आहे. इंद्राचा अपमान झाला ना. आता हे गोवर्धन पूजेला बसले सगळेजण इकडं. गोवर्धनाची पूजा झाली, सुरू झाली. आता गोवर्धनाची पूजा होत होता पाऊस पडले, सगळं वाहून चाललेलं एक 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 एक. इंद्राला खूप राग आल्यामुळे त्याने सगळं केलं. एक नाही दिवस मग पाऊस यायला पाहून भगवंतांनी काय केलं, आपली एक करंगळी घेतली आणि म्हणजे काळजी करू नका थांबा. मग त्या गोवर्धन महाराजाकडे गेले आणि असं आपलं बोटाने तो उचलला. गोवर्धन उचलल्याबरोबर म्हणजे सर्वजणी मध्ये या. कृष्णाने सर्वांना मध्ये उचललं. पण काही शंखेखोर माणसं असतात, ते म्हणले बदकनीचा अंगावर पडलं तर परत करायचं काय? शंखेखोर माणसं असतात ना. आता कृष्णाच्या बोटावर धरले म्हणले व घंटा 2 घंटा राहिलं आणि बदकनी अंगावर पडलं तर म्हणले ते काही लवकर गेले नाही. मग कृष्णाने अरे अहो या, काही होणार नाही या म्हणल्यानंतर मग काही ना काही बाकीच्यांना काय केल्या, काही व्हायला नको म्हणजे म्हातारे माणसं होते ना, आता आपल्या हातात काठ्या होत्या, त्या काठ्या धरल्या त्याला. अरे म्हणजे आणखीन आपलं सपोर्ट म्हणून त्याला. मग सगळ्यांनी काठ्या लावल्या, काय आमच्या लावलं काय लावलं. आणि 7 दिवस पाऊस पडत होता. 7 दिवस कंटिन्यू. त्याला वाटलं आता तरी कृष्ण असं करत तसं करेल, पण ते भगवंत आहेत. मग ज्यावेळेस संपूर्ण पाणी आटलं आणि संपूर्ण पाणी आटल्यानंतर इंद्राचा काही नाविलाज झाला आणि भगवंत म्हणाले, काही जण लोक होते, अरे कृष्णा तुझा हात म्हणजे आता थोडं हे झालं असेल, आम्ही धरू का थोडं? ते म्हणला धरा थोडं कृष्णा आधी पडायला लागलं. तुम्हीच म्हणला धरू का? की थोडं 1 इंच खाली केलं तुम्ही, अरे पडायला लागलं, धरू का नको? नाही तू धर म्हणजे बाबा, हा त्याचं काही धरणं होत नाहीये ते. म्हणून योग्य व्यक्तीने योग्य काम करायला पाहिजे. तर कृष्ण म्हणले आता खाली ठेवा. मग गोवर्धनाला खाली ठेवलं. परत एकदा त्याची चांगली पूजा केली. 56 भोग वगैरे त्याला दाखवले. आणि असा मोठा थाट करत असताना पेंद्या त्या डोंगरावर चढलाय, डोंगरावर. आणि एक कृष्ण म्हणला, पेंद्या कुठे चालला? इंद्र आला का ते बघतो म्हणले. अरे लांगड्या बस की, इंद्राला काय करायचंय? नाही म्हणले, इंद्र आला का बघतो म्हणले मी तो. आणि नैवेद्य लागला ना, इंद्र पण आला. इंद्रानं भगवंताला नमस्कार केला. आपला जो मुकुट होता तो कृष्णाच्या चरणामध्ये अर्पण केला आणि कृष्णाला नमस्कार केला, माझं चुकलं, परत असं होणार नाही.
ते म्हणले बाबा तुला आता काही ठिकाणी सोडून द्यावं लागेल, तुझी सत्ता चालणार नाही, तू त्रास देतोस त्यांना. म्हणजे काय, ब्राह्मणावर तुझी सत्ता चालणार नाही, गाईवर तुझी सत्ता चालणार नाही, देवाधिकावर तुझी सत्ता चाल. आणि ठीक आहे बाबा, नको तर नको. ते कॅबिनेटमध्ये ठराव ठरले झाले सगळे, आणि ठराव झाले, आणि झाल्यानंतर मग सगळेजण कृष्णाची सगळ्यांनी स्तुती केली. हे भगवंता, आम्हाला या ह्याच्यातून तुम्ही काय केलं, आम्हाला तुम्ही वाचवलं सगळ्यांचं. भगवंतानं परत सगळ्यांना म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, इथून पुढे आपण काय गोवर्धनाचीच पूजा करत जाऊ. आणि कृष्ण हे इंद्र सुद्धा शरण आला. आणि एक दिवशी असं झालं, असा प्रसंग आहे, गोपी कात्यायन व्रत इथं सांगितलेलं आहे. गोपी काय करायच्या, भगवंत माझा व्हावा याच्याकरता, भगवंत माझ्या हृदयातून भगवंत जाऊ नये म्हणून 24 तास कृष्ण 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 म्हणायच्या. एके दिवशी त्यांना वाटलं की आपण काय करावं, एक व्रत करावं. ते कुठलं व्रत, कात्यायन व्रत. ते थोडं अघोरी व्रत आहे, अघोरी व्रत आहे ते काय, पहाटे उठायचं 4 वाजता, कुणी आपल्याला पाहिलं न पाहिजे, विवस्त्र पाण्यामध्ये जायचं, तिथं स्नान करायचं, परत ते विवस्त्र यायचं, ती देवीची पूजा करायची, परत पूजन केली की परत जायचं, परत वस्त्र घालायचे. असं कात्यायनी व्रत आहे ते. भगवंताला याचा राग आला, हा लेखा कात्यायनी व्रत करताय तुम्ही, कशामुळे करता, मी पाहिजे म्हणून. मग जळी कोण आहे, मीच आहे. या जन्मी तुमचा नवरा कोण नाही, मीच आहे. पुढच्या जन्मी कोण, मीच आहे. मग यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे, व्रत करायचं आहे. पहाटे सगळेजण उठल्याबरोबर नदीकडे गेल्या, आणि नदीकडे गेल्याबरोबर जे वस्त्र होतं अंगातलं काढलं, पाण्यामध्ये शिरल्या आणि स्नानाला बसल्या बरोबर भगवंतानं काय केलं, जी आपली जी बासरी होती ते वाजवायला सुरुवात केली. वाजवायला सुरुवात केल्याबरोबर एक म्हणजे अगं कन्हैया आला काय, दुसरी म्हणते अगं ते पैंजण वाजायलेत त्याचे, खरंच आला का गं, तिसरी म्हणते अगं नाही ग, एवढे सकाळी सकाळी कुठून येणार आहे तो, नाही ग आला असणार आहे. तिसरी म्हणते अगं नाही आला. कृष्ण म्हणला सगळ्यांचं बरोबर आहे, मी इथेच आहे. कृष्णा तुला काही लाज वाटते का, ते म्हणला तुम्ही सोडल्यावर मला तर लावता धरावं लागणार आहे ना. अरे आम्ही व्रत करतोय, कशाचं व्रत करतोय, कात्यायनी व्रत करतोय, तू इथं कशाला आलास, तुझं इथं काम नाही तुझा. ते म्हणला हे व्रत तुम्हाला करायला कोणी सांगितलं, हे अघोरी व्रत. कृष्णा आमचं चुकलं, आता आम्ही काही करणार नाही, पण तू इथून जा. तो म्हणला मी जायला आलेलोच नाहीये. अरे कृष्णा आता लोक पटकन उठतील, लोक सकाळची वेळ झालेली आहे, लोक इथं येतील आणि तू आमच्या इथं बसलास. नाही कृष्णा तू जा इथून, तुला शोभत नाही कृष्णा हे, तू कुठं भगवंत आमच्याकडे असं पाहायला लागलास. नाही मी जाणार नाही, तुम्ही मला शरण या, तुम्ही मला शरण या. अरे कृष्णा आमचे वस्त्र दे, म्हणजे आम्ही येतो. आता असं कसं यावं, आम्ही अंगावर वस्त्र आहेत, आमच्या अंगामध्ये वस्त्रच नाही आहेत. नाही भगवंताला तन मन धन तुम्ही अर्पण केलं ना, एकोप झाला की भगवंताला दुसरं काही लागत नाही आहे. पण आता ह्या लाजायला लागलेल्या आहेत, अंगामध्ये वस्त्र नाही आहे. आणि असं असताना भगवंता म्हणला तुम्ही मला फक्त शरण या, फक्त. मग या काय केलं यांना, भगवंताला हात जोडले. आता तू तेच आमचा पाठीराखा म्हणून हात जोडिता बंधन तुटले. भगवंताला हात जोडले हो, तेवढं काही त्यांचं घातलं होतं नव्हतं घातलं होतं, त्यांचं सगळं विसरले. आणि मनामध्ये कोणाला आणलं, कृष्णाला आणलं. कृष्णा आमची लाज राखायची का काय करायची हे तुझ्याच हातामध्ये आहे. आमची चूक झाली, हे आम्ही असं करायला नाही पाहिजे होतं. ते म्हणले हात जोडिता
बंधन तुटले जीवाला मी पण कुठले आत्म्याने बनू परमात्म्याला अर्पण केली उडी दे रे काना तोळी लुगडी दे रे काना काना. आपल्याला एवढा वेळ नाहीये. हे काना आमची जे वस्त्र घेतली तिथे थोडक्यामध्ये आम्ही तुला शरण आलेला आहोत असं म्हणून भगवंतांनी काय केलं, त्यांचे जे लुगडी वगैरे काही घेतली होती आणि त्याला देऊन टाकली. परत असा काय झालं, भगवंताला वाटलं आता आपण काय करावं, सर्वांबरोबर आपण आता खेळावं, रासलीला करावी असं भगवंताला वाटलं. भगवंताला वाटल्यानंतर काय झालं, पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवंतानं त्या झाडावरती आपली बासरी वाजवायला सुरुवात केली. आपण हाताच्या भाषेमध्ये मिस कॉल म्हणतो का नाही, तसं कृष्णानं प्रत्येक गोपीला काय करावं, आवडा वाजते वाजवा, बासरी वाजवावी. वाजत असताना एक एक बासरी, एक एक गोपिका एक एक धून वाजत येतील, सगळ्या बासरी सर्जन यायच्या. कुणी स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करता सोडून आली. कुणी गायची धार काढत होती, धार काढता काढता सोडून आली. आणि आल्यानंतर सुचेन असं झालं, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. आता काय करावं, धार काढायची विसरून गेली, नवऱ्याला जेवायचं वारायची विसरून गेली. आणि कृष्णाची तर मुरली वाजायलेली आहे. वाजले सरळ तहान भूक त्यांनी आणली. आल्याबरोबर आता कृष्णाने बोलवलं होतं, सर्वजणी आल्या. आल्यानंतर कृष्ण म्हणाला आता आपल्याला रासक्रीडा खेळायची आहे. ते म्हणले कृष्णा आपल्याला शोभतं का, अरे आमचं नरंद आहे, जाऊ आहे, सगळ्या बरोबर तिथं बसलेले, तुझ्याबरोबर इथं आपण खेळायचं ते की आम्हाला बरोबर वाटणार नाही आहे, वाटणार नाही बरोबर म्हणल्याबरोबर कृष्ण म्हणला राहू द्या, नाही खेळायचं तर राहू द्या. तिथं पौर्णिमाची चांद असल्यानंतर शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध नाचतो पावा गोविंद वाजवी पावा गोविंद. शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध नाचतो गोपी वृंद वाजवी बाबा गोविंद. पैंधन ऋणधुणती मेखला वरती सुळती. पैंधन ऋणधुणती मेखला आटी कोणीवरती जाया. आणि असं चालू असताना गोपी म्हणल्या आम्हाला काही जमणार नाही आहे. जमणार नाही म्हणल्यानंतर भगवंतानी काय केलं, ते म्हणला भगवंत तिथनं अदृश्य झाले. हे नाही म्हणल्यानंतर भगवंत अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर या गोपीला वाटलं अरे आमचं चुकलं, भगवंत सखा आलेला आहे आणि आम्ही त्याला काय म्हणलो नाही म्हणालो. नाही म्हणल्यानंतर परत भगवंतानं सुरू केलं नृत्य आणि परत गोपी आल्या. आणि गोपीला वाटतं आता कसा आला, मगाशी म्हणून लागला नको 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 नको, आणि आता कसा आला. त्यांच्या हृदयामध्ये किंचित अहंभाव निर्माण झाला. मागा बोलत होता आता आले नाहीत तुम्ही, आणि आता मी म्हणाले तर तुम्हाला आता अहंकार निर्माण झाला. आता कसा आला आम्ही बोलल्यानंतर, असा अहंकार झाल्याबरोबर सगळ्या गोपी स्तब्ध झाल्या. आता घरी जाता येईना आणि इकडे येता येईना. आता घरी जावं तर त्यांचं असं विसरल्या होत्या, गाईचं दोरण वासरा, म्हशीचं वासरू गाईला सोडले, गाईचं वासरू म्हशीला सोडलंय. कोणाचं धार काढायची, कुंकू लावायचे ते बुक्का लावलाय. सगळ्या विसरून गेल्या आणि इकडे आल्या होत्या त्या सगळ्या.
आणि विसरून विसरून इथं आल्या आणि कृष्ण नाचायला काय म्हणतात, आता कसा नाचतोय असं म्हणल्यानंतर भगवंत अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर त्यांना एकच टाहो फोडला, भगवंता आम्ही चुकलो. आणि त्या गोपीनं मी गोपीगीत म्हणलेलं आहे. काय केलं, एक गोपीगीत म्हणलं, कृष्ण आम्ही तुझ्या चुकलो तिथं. आणि ते काय आहे, जयति तेतिकं जन्मना व्रजा, जयति देदिकं जन्मना व्रजा, श्रयत इंदिरा श्वश्वदद्रहि, जयति देदिकं जन्मना व्रजा, श्रयति इंदिरा श्वश्वदद्रहि, जयति दृश्यता दिक्षुतावका, स्वयि धृतास्तव स्वामी चिन्त्रते, शरयुदाचये साधु जातस, सरोजिरोदर श्री प्रसादवी. गोपिका भगवंताच्या पाया पडायला लागल्यात. गोपी गीत गोपींनी गायलंय आणि गायल्याबरोबर भगवंत म्हणत का कशावर रडायला लागला, आय एम हिअर, तिच्या जवळ आलोय का रडता. आल्या म्हणा परत गोपींना आनंद वाटला आणि परत तिथं म्हणली, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काय करू नंतर घरून पूजन करून घेऊन वेळ होणार नाही सर्वांना जायला. चला या ना, नैवेद्य वगैरे घ्या सगळं. मांडले नैवेद्य दाखव ना, दाखव. दाखवा ना नैवेद्य दाखव. आपल्याला दहीहंडी पण फोडायची आता. या आतमध्ये इकडं नैवेद्य दाखव, नैवेद्य दाखव. काय आला किती सांगू
राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 कृष्ण राधे कृष्ण गोपाल 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 कृष्ण राधे कृष्ण की जय लोकांना देता येणार नाही गिरिराज गोपाल देवता देव नमः. गोवर्धन गिरिराज देवता घेऊ नमः नमः बाणाय नमः गणाय नमः वदनाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि गिरिराज भगवान देवता घेऊ नमः यथा लभ्य नैवेद्यं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि आरती क्या आरती लावायची जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता
कंगन वंदीन चरण डोलान पाहिन रूप तुझे प्रेमेव रंगिन अनंत पूजन भवेव वाळिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्रिणं त्वमेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचा मन्दिरेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं मधुरें हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।